करता निवडलेला अभंग आहे उपदेश प्रकरणामधील आहे. तुकाराम महाराजांचा उपदेश. उपदेश कोणाला करायचा आहे? त्याच्याकरता उपासक आवश्यक असत नाही. त्याची उपासना करणार असेल ना तर तिथं उपदेश चालू शकतोय, तसा चालणार नाही. कोणालाही उपदेश करून नाही चालणार. गावात बसणारे लोक तुम्ही चला कीर्तनाला, ते येतील का? नाही येणार. त्यांचा विषय नाही ना, त्यांचा हा विषय नाही, त्यांची त्याबद्दल आवड नाही. आणि आवड नसल्यामुळं सवड निघत नाही. साहजिक प्रश्न पडतो की नाही? आवड नसल्यामुळे सवड निघत नाही. म्हणजे त्याच्याकरता तो उपासक आवश्यक असावा लागतो. उपासक असल्याशिवाय उपदेश चालत नाही, आहे की नाही? आणि म्हणून असा हा अभंग निवडलेला आहे. आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आपलं आयुष्य भगवंताने दिलेलं, आपल्याला हा ध्येय दिला, आयुष्य दिला, या देहाचा नाश होऊ नये याच्याकरता तर मात्र तुम्हाला महत्वाची भूमिका आहे का हा ध्येय तुमचा व्यर्थ जावा असं वाटत नसेल ना तर मात्र या संत साहित्याकडे लक्ष द्या, या संतांच्या विचारावर लक्ष द्या. तर अभंगाचा सार असा आहे का आपलं आयुष्य फुकट न जाता ते आयुष्य सत्कारणी लागावा तर मनुष्य देहाची इति कर्तव्यता ठरली जाते. कुणी तुम्हाला वाटत नसेल काही तो भाग वेगळा, तुम्हाला परमार्थाच्या गोष्टी जर शिल्लक वाटत असेल तर मात्र तुमचं आमच्या भाषेत दुर्भाग्य म्हणावं लागेल. कारण भगवंताने निर्माण करतानाच ही योनी अशी केलेली आहे का सहज मानव देह मिळत नाही ना. मेरू तुल्य दिधल्या सुवर्ण, तेव्हा मिळे एक क्षण नरदेहा. किती तरी तुम्ही काही द्या तरी तुम्हाला हा देह मिळत नाही, प्राप्त होत नाही. तुम्हाला मिळाला, अरे मिळाला, पण तो सत्कारणी लावावा म्हणून तर महाराज दंडवत करतात तुम्हाला. अरे बाबांनो, हे देह सोपा नाही. आणि मग तुम्ही जर याला वाया जर घालत असाल तर वाया दौडू नका. कारण तुम्ही वायाला घालू नका. तुम्हाला माझं प्रणाम आहे, दंडवत आहे, नमस्कार करतो. का पुनरपी जन्म, पुनर्तिवित्त, पुनर्मित्र, पुनर्भाया, एतत् सर्व पुनर्लपन शरीरम. पुन्हा या गोष्टी पुन्हा पुन्हा नाही. एकदा देव गेला रे गेला, एकदा देव पडला रे पडला, तर तो पुन्हा त्याची जर तुम्ही म्हटला तर भेट घ्यायची शक्य आहे का? सोपं आहे या गोष्टी. चुकून पडल्या गाठी ऋणानुबंधाच्या, या चुकून पडल्या गाठी. काहीतरी तुमचं आमचं ऋणानुबंध असल्या जातं आणि म्हणून ह्या गाठी पडल्या जातात. तशाशिवाय मिळू शकत. या देहाची किंमत सांगत असताना महाराज म्हणतात हा देह वायाला घालू नका, तुम्हाला माझा प्रणाम आहे. करून या मन मात्र शुद्ध व्हावे रे बाबा. तुम्हाला या देहाला कारणीला लावायचं असेल, या देहाचं काहीतरी भलं व्हावं वाटत असेल, देहाचं जर हित व्हावं वाटत असेल तर मन मात्र शुद्ध असावं लागतंय. मन जर मन चांगलं नसलं ना काही उपयोग नाही. वर दिसतो किती का चांगला, गळा टिळा माळा सगळ्या गोष्टी दिसतात, पण मनात गढूळ ना, दुसऱ्याच्या बद्दल द्वेष ठेवा द्यावी. असं जर मन असेल तुमच्याकडं कितीही ज्ञान असलं जगातलं तरी उपयोगी नाही त्याचा. हो का पंडित शहाणा, बस हे माझ्या काही उपयोगाचं नाही. फक्त इथं जाणे भक्तीचा जिव्हाळा हेच पाहिजे. आणि तुकाराम महाराज म्हणतात हा देव व्यर्थ गावात नाही तर मात्र त्याला मन शुद्ध असावं, निर्मळ असावं. तुमचं जर मन निर्मळ असेल तर मग येऊन गोपाळ हित ते करा. तुमचं हित कशात आहे? याच्यात हित आहे. कशात? भगवंताच्या चिंतनात, संसारात नाही. कितीही संसार मिळवला तरी त्या संसारात तुमचं हित ठरणार नाही. पण मात्र हित आहे का जो भगवंताशी शरणागती करतो, जो भगवंताचं अखंड भजन करतो, चिंतन करतो, इथं हित काय याला हित म्हणलेलं आहे. करून या मन शोध व्हावे. आणि अशा अभंग असल्यामुळं तुका म्हणे लाभ होईतो व्यापार. काहीतरी फायदा हो असं वाटत असेल तर मात्र चांगली कृती असावी लागते. व्यापार म्हणजे काय? कांद्या बटाट्याचा व्यापार आहे का? व्यापार म्हणजे व्यवहार. जीवनामध्ये तुम्ही कसं वागता याला व्यापार म्हटलेलं आहे. बंधू बंधूशी प्रेम करतो का?
आई मुलाशी प्रेम कसं असावं, आई वडिलाचं प्रेम कसं असावं मुलावर, मुलाने आई वडिलाविषयी कसं संबंध असावा, समाजावर कसं प्रेम असतं मुलावर आणि इतर मुली यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणता, याला व्यापार इथं म्हणलं जातंय. तुमची जर वृत्ती जर चांगली नसेल तर मात्र त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही कितीही सोंग करा, जगाला सगळंच कळतंय आणि जगालाही कळण्यापेक्षा ते तर सगळंच जाणतो. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. बस तुम्ही सांगू नका देवा मी तुला लोटांगण नाही उड्या मार, मनी नाही भाव क्या बात. जर अशी वृत्ती जर असन तर मग त्याचा उपयोग नाही. व्यवहार हा चांगला असला पाहिजे. आणि मग तुम्हाला आता मी काय सांगू काय शिकवू असं शेवटच्या चरणापर्यंत महाराज सांगतात. कितीतरी शिकवलं तरी मात्र ते कमीच पडते. कारण वाजत असे बोंब नाही का ती विठ्ठला 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 विठ्ठला. संसाराच्या पायी साराच्या पायी देव आठवत नाही. संसाराच्या पायी देव आठवत किती करावे थोडे प्रपंचाचे पुढे, या संसाराच्या पायी देव आठवत या संसारात गुंतल्यामुळं तुम्हाला देवाकडे जाण्याची इच्छा होत नाही, माणूस प्रवृत्त होत नाही. असं कोणी का मला एक दाग सांगून द्या. गेला मारुती रायच्या दर्शनाला, एखाद्या आश्रमात साधू महात्म्याच्या आश्रमात गेला आणि तिथं प्रार्थना केली का दुर्बुद्धी ते मना कदा न पजो नारायणा मज ऐशे करी तुझे पायी चित्त. अशी प्रार्थना करतो एखादा साधक, दाखवून द्या मला. अशी प्रार्थना करतोय फक्त तुकाराम महाराज. म्हणून त्यांचे हे विचार तुम्ही आम्ही समाजापर्यंत सांगतोय आणि त्यांच्या जीवर तरतोय. विठ्ठला 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 विठ्ठला. कारण का दुर्बुद्धी नको म्हणतात देवा हे महाराज. दुर्बुद्धी का नको म्हणतात? कारण आम्हाला लोकांचे पैसे घ्यायचे असतात ना, आम्हाला खाया प्यायला चांगलं पाहिजे ना, गाड्या घड्या पाहिजे ना, वस्त्र पाहिजे ना, अजून त्यांच्याकडून देणग्या हव्यात ना, आणि म्हणून दुर्बुद्धी देवा ती नको आम्हाला. विठ्ठला 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 विठ्ठला. ही वाईट देवा अशी जर दुर्बुद्धी नको म्हणतात, पण असे नको म्हणणारे माणसं फक्त संत. आम्हाला सगळं लागत म्हणून देवा आम्ही तुझ्याकडे येणे मागणार. आम्हाला उलट ना देव अशी बुद्धी दे, आमचा वेलावर जाऊ दे. हेच म्हणणार, आमचा संसार वेलावर वाढ होऊ दे. बस जीवनामध्ये आमचा भरभराट व्हावा. मागावे संतान त्रुठी भावे धन धान्य, त्रुठी भावे धन धान्य, त्रुठी भावे धन धान्य. हरी वाढावे संतान गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. वाढावे संतान, वाढावे संतान गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. वाढावे संतान, वाढावे संतान गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. परिचित मेघ हे ना कशाला वाढून ठेवतोय बाबा? हे तुझ्या येईन का शेवटाला कामा? येणार नाही बाबा. याच्यामध्ये ही करता करता ही मिळवताना संपूर्ण आयुष्य निघून जातं. आयुष्य महत्व या आयुष्याचं कळाना, देहाचं कळाना. अरे बाबा, पण या देहामधून काय करता येत नाही. जातस्य ध्रुवर मृत्यू ध्रुवन जन्म मृतस्य तस्मात् परिहर्यार्थे नत्वं शोतु ओपजेते नाशिले पुनरपि. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिगा. हे अनिवार्य चक्र म्हटलेलं याला, हे चालूच राहणार आहे. घटिका यंत्र
जसं घड्याळ जसं बारो काटा पुन्हा बारो पाना पुन्हा बारो पुन्हा हे सारखं चालू आहे, तशी ही जन्म मरणाची कृती अखंड चालू आहे. त्याला अखंडता म्हटलेलं आहे. हे जन्म मरण हे चालू, कारण लक्ष 84 योनीमध्ये तुम्हाला प्रवेश करायचा असतो. एका जन्मामध्ये तुम्ही त्यात मुक्त होऊ शकत नाही, पण मुक्त होता येतं याच देहामध्ये. तैसे येणेच शरीर आहे, शरीरा येणे सरी किंबहुना येर, अरे चिरापडे याच देहातून मुक्तता मिळवते ते. आणि म्हणून या नरदेहाला अत्यंत महत्व आहे. हे साधू संताला माहिती आहे. आणि साधू संताला माहीत असल्यामुळेच साधू संतांनी आता तुम्हाला मात्र उपदेश करायला सुरुवात केली. तरी पुढे हाची उपदेश, आता 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 तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा अमोल किमतीचा हा देह असल्यामुळं भगवंताने तुम्हाला हा देह दिला नाही, म्हणून त्याचं आयुष्य फुकट जाता नाही. पण ते फुकट जातं कुठं नेमकं? सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षणा मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पा माया विष्टीला जीव माझा, माझे म्हणून हे आयुष्य असं बोगस जात, व्यर्थ. बोगस म्हणजे त्याचा काही फायदाच नाही ना, आहे की नाही? म्हणून त्याला बोगस म्हणतो ना. जे फुकट मिळतं ते बोगस, त्याची किंमत नाही. बोगस मिळालेले पैसे तो कोणता अनाठाई गरज आहे ना, तो सत्कर्मात का? अहो, सप्त्याला नाही देऊ शकणार, हरिभक्ताला नाही देऊ शकणार, काय अन्नदान करणार नाही, एखाद्या नाडल्याला सहकार्य करणार नाही. बोगस मिळालेला पैसा हा तुमच्या एखाद्या हॉटेलवर असतो. जे प्राणी कामिया भरू देहावची वरी आदरू, म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. इथं तुमचं प्रेम जोडलेलं आहे. कुठं? देहावर, देहावरी आदर, म्हणून पडिला विसर आत्मबोधाचा. तिथपर्यंत तुम्हाला जाण्याची बुद्धी होऊ शकत नाही, कारण बुद्धी होण्याकरता सत्कर्म असावं लागतं, पूर्व पुण्य ठेवा असावा लागतो. पूर्व पुण्य जरी ठेवा नसला, पण मात्र आहे याच स्थितीमध्ये, आहे या स्थितीमध्ये जरी समाधान वृत्ती चित्त समाधानाने असलं, निर्मळ अंतकरण असलं, तर मात्र ती सुद्धा मिळू शकते. प्रारब्ध संचित हे आपण मानतोय. प्रारब्धाने काय होत नाही, प्रारब्धाचा ठेवा असतो, म्हणून प्रारब्धाने आपण म्हणतो की प्रारब्ध तसं होतं आणि तू कसं वाग. अरे तू जर चांगला वागला तर तुझं चांगलं होईल ना. तू जर पेत हिंडला
तर तुझे लेकरं बाळ उन्हात पडल्याशिवाय राहणार नाही. आचरण सुद्धा जर तुम्ही जर स्वतः चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर जग तुमच्याकडे चांगलं पाहिल्याशिवाय राहणार नाही. ठाला विठ्ठला 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 विठ्ठला. आव्हांटली असता बुद्धी आणि विषय सुख परमावधी जीव आव्हांटले असता बुद्धी विषय सुख परमा जीव तैसा उपाधी आवडे लोका. विठ्ठला 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 विठ्ठला. इतका विषय प्रिय लोकांना, एवढा विषय प्रिय का त्या विषयाची धुंदी एवढी चढलेली आहे का समोर आई आहे का बहीण आहे का कोणी आपलं गणगोत आहे ही ज्याला भान राहत नाही याला म्हणता विषयाधीन माणसं बनलेले. आणि विषयाधीन माणसं काहीही करू शकतात. त्याला धर्म जात गोत कुछ नाही कुछ नाही. आणि आज समाजामध्ये हे वाईट प्रसंग निर्माण दिसतात. कशाचे परिणाम आहे हे तुमचाच तुम्हाला भोगायला मिळतंय. पण मात्र चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. निश्चित तुमचं भलं केल्याशिवाय देव राहणार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो असू द्या दैवगतीचा फेरा कसाही असू द्या हे कोणाला चुकत नसतं. त्या फेऱ्यातून त्याला जावाच लागणार आहे. इथं तिथं कोणी वाचू शकत नाही त्याला. दैवगतीचा फेरा आला गीतकारांनी रचलेलं तर त्याच्यातून तो कोणी वाचू शकत नाही मला असं म्हणायचं. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. आणि हे करत असताना संपूर्ण आयुष्य संपल्या जातं आणि मग मात्र त्याला काळ तिथं येतो आणि मग आठायला सुरुवात करते आपण काय आयुष्यामध्ये केलं, काय केलं. लोकांच्या चुगल्या मारल्या ना, आहे की नाही. दुसरं काय केलं. लोकांच्या विषयी भलं करावा ही वृत्ती मनामध्ये आहे का स्वतःचा संसार वाढावा. आलं प्रमाण झालं आहे की नाही. स्वतःच्या संसाराकरता खटपट करतोय मनुष्य पण जगाच्या कल्याणा कोण करतोय खटपट. इथं फक्त महात्मेच करू शकतात. जगाच्या कल्याण संत महात्म्याला या जगाकडे अवलोकन केल्यानंतर जगाकडे पाहिल्यानंतर त्यांच्या आतून तळमळ होत असते का हा समाज सुख कसा होईल. बुडते हे जन येतो कळवळा हिताचा. म्हणून तर ह्या महात्म्याने स्वतःला अंगाला राख फासून घेतलेली आहे. लंगोट्या लावलेल्या आहे. घरदार सोडलेलं आहे फक्त जगाच्या कल्याण. आणि म्हणून अशा महात्म्याचं आपल्याला दर्शन नेवासा तालुक्यामध्ये बाबाजी देवगडचे बाबा बंशी बाबा आपल्याकडे रामकृष्ण बाबा यांनी पण तपस्या केली जीवनामध्ये. पण आदर्श जीवन पुऱ्या महाराष्ट्राला आदर्श ठरतील असं असणारं क्षेत्र देवगड क्षेत्र. आणि त्रिभुवन एक पवित्र ज्या त्रिभुवनामध्ये जगामध्ये ज्याची ख्याती गणल्या जाते आणि या ख्यातीचा जगाला फायदा व्हावा याकरता झटणारे बंशी बाबा. स्वतःची शेती इकून त्यांनी संसार केला. माऊलीचं मंदिराचा व्यवहार केला ना, मंदिर बांधलं तरी कशा करता फक्त जगाला माऊलीनं ज्ञान दिलं. मग कमीत कमी महाराष्ट्राला तरी आपण ही वृत्ती बंशी बाबा. पण बंशी बाबाचं नाव आम्ही फक्त सांगतोय पण कृतीमध्ये शून्य. माझ्या अनुभव शून्य. बंशी बाबाचं नाव सांगतो देवगड आम्ही देवगडचे बघ असं बी म्हणतो पण वागणे कुठं आहे, आचरण कुठं आहे, नम्रता कुठं आहे. अजिबात नाही. पाहायलाच मिळत नाही मिळत. आम्ही पण एकच तत्व लक्षात ठेवा. वागण्याचं तत्व काय असेल तर फक्त माणसाचं आचरण कसं आहे हे त्याच्या कृतीतून दिसत असते. आणि म्हणून महात्मे सांगतात की बाबा हे सगळं टाका हे दुसरं जन नाही. सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाल चित्त आपुलाल चित्त शुद्ध भावे सकळांच्या पाया
माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत देवाविषयी सदोर काय गर्दी लाखां 2 लाख दर्शनाला माऊलीला काय देवगडला जा कुठं जा गर्दीला कमीच नाही कोणत्या ठिकाणी जा हे सगळं सारे गठुडे येते हा सद्भाव करुणिया भाव शुद्ध भाव प्रेमळ भाव पाहिजे ना देवाविषयी साधूविषयी देवा साधूला नम्रतेने प्रार्थना करा तिथं गेलं देवा कमीत कमी गुरु आमची बुद्धी तरी चांगली स्थिर ठेवा ना है की नाही आम्हाला दुर्बुद्धी देऊ नका वाईट मार्गाला लावून देऊ नका आमची लेकरं बाळा सुखी ठेवा पण आम्ही सुखी ठेवण्याकरता आम्ही काय करतो तर काहीच करीत नाही आम्ही फक्त देवाला साकडच घालतो देवा सुखाचं ठेव माझ्या लेकराला अरे ठेवीन पण तू बदल ना हा आणि माणसं मी 10 वाऱ्या केल्या कशाला गेल्या कशाला सोंग करतोय हा कशाला किती वाऱ्या जर केल्या नाही गेला अंतरीचा काय बाबा काही उपयोग नाही ना नुसतं हेच केलं ना तो दुसरं काही नाही केलं रस्त्यानं 2 पैसे मिळले ते खिशात घातले खायचं प्यायचं मास ठीक आहे तुम्ही भजन पूजन सगळ्या गोष्टी ते साधना आहे नाही असं नाही ईश्वराकडे जाणारे साधू संतांकडे जाणारे मार्ग आहेत पण मार्ग सांभाळण्याकरता फार गरज आहे ना आणि जर तुम्ही सांभाळ नाही तर त्याच्यात तुमचं हित नाही रे बाबा हित ते करावे देवाचे चिंतन 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 करुणी मन एक विध करुणी मन एक भावे करुणी मन एक भावे लागोनिया पाया सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत करुणिया करुणिया शुद्ध करुणाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत हित करण्याकरता देवाच्या हित करण्याकरता देवाची प्राप्ती करून घेण्याकरता निघालेली 4 मंडळ सांगितलेली गीतेमध्ये अर्थाही अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी चतुर्विधा भजते माम हे जना सकृत अर्जुन आर्तो अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी 4 भक्त गीतेने सांगितलेले आहेत 4 भक्त आहेत आर्त तो आरतीचेने व्याजे जिज्ञासू तो जाणावाय लागी भजे आणि तिजेने इच्छेची आर्तसिद्धी आणि चौथी याच्या ठाई काहीच वा रे वा असं लागत आहे ऐक नाही अर्थ जिज्ञासू ज्ञानी ऐक अर्थ अर्थार्थी कोण कशा करता भक्ती करतो असं आपल्याला जर पाहायचं असलं तर या गीतेच्या उक्तीप्रमाणे या गीतेच्या संदेशाप्रमाणे हे जर श्लोक पुढे आणला तर मात्र त्याच्यावरून लक्षात येतं आर्त तो आरतीचे निव्याजे फक्त धन मिळावं म्हणून देवाची उपासना सत्यनारायणाची पूजा कशा करता तर धन प्राप्ती करता त्याला अर्थ भक्त म्हणतात प्रसंगावधान संकट कोसळ देवाचा धावा इतर वेळ देव गेल्या कोणत्या गावा त्याला देवाचं घेणं नाही प्रसंग निर्माण झाला तर देवाची आठवण येते इतर वेरवी नाही त्याला अर्थ भक्त म्हणतात जास्त वेळ नाही त्याचा विस्तार करून सांग संपोतीत याचा अर्थ करता आणि जिज्ञास अर्थार्थी सांगतो एक पुढचा टाइम संपला इशारा आलाय मला बरं का तुम्ही म्हणता ना
आणि अर्थार्थी भक्त. हे अर्थ झालं काही संकटकालीन अपेक्षा करणारा अर्थार्थी. अर्थ म्हणजे धन. या देशाचा अर्थमंत्री आहे कोण? सीतारामनबाई आहे की नाही? बरोबर. अर्थ अर्थार्थी म्हणजे धनाच्या ठेवीवर असलेले वाघ मारा काही म्हणजे अर्थार्थी. धनाकरता फक्त उपासना करणारे, संकटकालीन उपासना करणारे, धनाकरता करणारे. 2 आणि तिसरा आहे जिज्ञासू. तर तो फक्त ईश्वर प्राप्ती करताच प्रयत्न करतो. अखंड तळमळ आईशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हिची तळमळ. तुका म्हणे नाही आपले बळ, जेणे फळ पावेन निश्चयची कायमी. पावेन काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझी, कायमी बुद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. समाधान चित्त अशी अखंड तळमळ जीवनाची लागलेली उदाहरण्याकरता स्वामी विवेकानंदाचा प्रसंग 2 मिनिटात सांगतो. सगळ्याला माहीत असतं पण आपल्याला वेळाची तेवढं ऍडजस्टमेंट करावं लागतं आहे की नाही. विवेकानंदाला स्वतःचा उद्धार करण्याकरता सतत सारखा हिंडणार आणि जे जे भक्त भेटेल, जे जे साधक मंडळी भेटेल त्यांचा हात धरून विचारायचे, का हो तुम्ही देव पाहिला का? त्याला म्हणतात तळमळ. कीर्तना करता कुठं असलं तर जायचं, भजनाला करता जायचं, जिथं जिथं सप्ती असेल तिथं जायचं. ही याला म्हणते तळमळ. असा ध्यास असला पाहिजे. पण ध्यास कोणता असला पाहिजे? तो एकच ध्यास असला पाहिजे, फक्त ईश्वराची प्राप्ती. आणि म्हणून विवेकानंदाने रामकृष्ण परमहंसी सद्गुरूची भेट झाली आणि विवेकानंदाला ज्यावेळेला भेट झाली त्यावेळेला विवेकानंदाला हा प्रश्न केला, स्वामी आपण देव पाहिला का? स्वामी कोण होते? एक देवी भक्त होते. कर्नाटक कलकत्त्याचा विषय इकडे ते कलकत्त्याकडे आहे ना महाराज. तर त्यावेळेला विवेकानंदाला स्वामी कृष्ण परमहंसाने त्यांची आत्मिक तळमळ पाहिली आणि डोक्यावर हात ठेवला, कृपा दृष्टी निहाळिले आणि आपुले हृदय वैसवले. याला म्हणतात जिज्ञासूची व्याख्या आहे. जिज्ञासू असणारी तळमळ आहे. आणि चौथा भक्त असा सांगितला ज्ञानी. ज्ञानी भक्ताचं काय वर्णन करावं? अहो तो कोणाला काही मागतच नाही, त्याला ज्ञानी म्हणतात. ज्ञानी भक्त मानापासून लांब, धनापासून लांब, ऐश्वर्यापासून लांब, एकांतवास, त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. आणि भगवंत म्हणतात मला जर कोणता भक्त आवडत असेल या चारीमध्ये सांगू का तुम्हाला? उदारा सर्व एवेते ज्ञानीच त्वात्मीव मतम, आपुल्या हिताचे लोभे, मज आवडे तोही भक्त झोंबे, परी मीच करी वालवे ज्ञानी विठाला. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून महाराजाला तुम्हाला असं सूचित करावं असं वाटतं, अरे बाबा हो, कमीत कमी आपलं जीवन व्यर्थ जाऊ नये. असं जर वाटत असेल तर चांगला फायदा कशात आहे, चांगला लाभ कशामध्ये जीवनामध्ये प्राप्त होईल त्याचाच तुम्ही अंगीकार करा. हे चौथं. तू कमने लाभ होय तो व्यापार, 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 तू कमान 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 लाभ होय तो व्यापार. करा काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे. पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे
दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत कर काय फार शिकवावे कर काय फार शिकवावे करा काय फार शिकवावे 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 सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा आपुलाने चित्त शुद्ध करा शुद्ध करा आपुलाले आपुला आपुला आपुलाले 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 चित्त शुद्ध करा बोला आपुलाले चित्त शुद्ध करा Pada baba kabada di dari tani tani zagare ge dari ge tani pada kabada di sang kabada di sang kabada di dala kabada di sang kabada di sang kabada di dala kabada di sang kabada di sang kabada di sang apulale jiva shuddha kara आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत हे सकळा